मोहोळच्या शिल्पकारास मल्हारी दर्शन. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रामकृष्ण हरी. मित्रांनो, माझे नाव संदीप ससाणे. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या स्वामी दरबारामध्ये. स्वामींनी घडवलेल्या खऱ्याखुऱ्या लीला, स्वामींचे भक्तांना आलेले खरे अनुभव आणि इतरही स्वामींबाबतच्या सकारात्मक चर्चा आम्ही येथे करत असतो. हे सर्व न चुकता ऐकण्यासाठी आपण लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, ऐकूया एक नवीन कथा, मोहोळच्या शिल्पकारास मल्हारी दर्शन. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय भोजन करायचे नाही, असा एका मोहोळच्या शिल्पकाराचा दररोजचा नियम होता. असा त्याचा क्रम जवळपास 4 महिने चालला. एके दिवशी तो श्री स्वामींच्या दर्शनास जात असता त्याच्या मनात विचार आला की आमचे कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत कैलासपती शिवाचे दर्शन व्हावे. तो श्री स्वामींपुढे त्याचे दर्शन घेऊन उभा राहिला. तोच श्री स्वामी महाराजांनी अंतर्ज्ञानाने त्याचा हेतू जाणून स्वामी म्हणाले, अरे, तुझ्या मनात आहे ते आता प्रत्यक्ष पहा. थोड्याच वेळात जटाभस्मांकित शिवस्वरूप त्यास दिसू लागले. तो देहभान विसरून श्री स्वामींना साष्टांग नमस्कार करू लागला. हे शिव भगवान, आज माझ्या 42 कुळांचा उद्धार झाला. गंगाधरा, हे पिनाक पाणी, हे शिवमल्हारी, हे सद्गुरू स्वामी, आता माझ्या अनाथाचा उद्धार करा. विनम्र भावाने हात जोडून उभा राहिलेल्या त्या शिल्पकारास श्री समर्थ स्वामी महाराज म्हणाले, जा आता आमचे भजन पूजन कर. सर्वांभूती भगवत भाव ठेव, म्हणजे तुझा उद्धार होईल. मित्रांनो, ही कथा अगदी साधी सोपी वाटत असली तरी या कथेचा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ हा तितकाच गुह्य आहे आणि तोच आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, या लीलाकथेतील शिल्पकार साधा, भोळा, सरळमार्गी जीव आहे. श्री स्वामी समर्थांठाई त्याचा दृढ भावही आहे. असे श्री स्वामी उपासकाने असणे अपेक्षित आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करताना त्या भोळ्या भाबड्या शिल्पकाराचा अहंकार भक्तीत गेला होता. म्हणून तर परमेश्वर स्वरूप श्री स्वामींनी त्याची शिवमल्हार दर्शनाची मनोकामना पूर्ण केली. अशीच साधी भोळी सरळ स्वामी भक्ती करण्याचा बोध या लीलेतून मिळतो. त्यामुळेच तर शबरी भिल्लिणीला रामाचे, मीरेला श्रीकृष्णाचे, तर पुंडलिकाला पांडुरंगाचे दर्शन झाले. आणि अशी आणखीनही कित्येक उदाहरणं देता येतील. मित्रांनो, जन्मभर कथा, कीर्तने, प्रवचने करणाऱ्या भाबड्या व्यक्तीस, वारकऱ्यास हे दर्शन सहज घडून येते. मी श्री स्वामी समर्थांचा आणि श्री स्वामी समर्थ माझे, सुखदुःखातही हीच भावना असणे महत्त्वाचे. त्याचबरोबर आपल्या मनातील गोष्टी साकार करण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी त्या शिल्पकारास या लीलाकथेत जो उपदेश केला तोही महत्त्वाचा आहे. आणि तो उपदेश म्हणजे, जा आता आमचे भजन पूजन कर आणि सर्वांभूती भगवत भाव ठेव, म्हणजे तुझा उद्धार होईल. मित्रांनो, या उपदेशाचे आपणही अनुकरण करावे आणि हाच याचा मतितार्थ आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी देखील ही लीला आपल्यासाठीच घडवून आणली की काय, कधीकधी असा भासही होतो. मित्रांनो, ही लीलाकथा आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच आमच्या नवनवीन स्वामी लीलाकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.